इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पतीसह सासरच्या सर्वांना गुंतवून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याद्वारे दरमहा 30,000 रुपयांची पोटगी, त्याचप्रमाणे 20 लाख रुपयांचं नुकसान भरपाई मागणाऱ्या महिलेचा खटला धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी तसेच सत्र न्यायाधीश यांनी रद्द केला. सदर खटल्यात महिलेच्या पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट आल्हाद अरविंद अंदोरे तसंच अथर्व अरविंद अंदोरे यांनी काम पाहिलं. त्यामध्ये पती आणि ह्या चौघांची बाजू मांडताना आम्ही याचिकाकर्ती ही महिला ही मुळात धाराशिवची नसून ही बाळे येथे तिच्या 2 मुलांसह राहतेय, याचे सर्व पुरावे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळं मुळात ही केसच ह्या कार्यक्षेत्रातील नसल्यामुळं ही केस इथं दाखलच करून घेता येत नाही, हा युक्तिवाद आम्ही मांडला. त्याचप्रमाणे पती, सासू, सासरे आणि नणंद यांना नुसतं सोलापूरवरून हेलपाटे मारावे त्यांनी आणि त्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान व्हावं म्हणून ही खोटी केस केली आहे, असा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर मांडला. आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी श्रीमती गवई तसेच अपीलमध्ये सत्र न्यायाधीश श्री पोतदार या दोन्ही न्यायाधीशांनी महिलेच्या कौटुंबिक हिंसाचाराची याचिका ही फेटाळली. यात याचिकाकर्त्या महिलेतर्फे ॲडव्होकेट D.N. सोनवणे जे धाराशिवचे वकील आहेत यांनी काम पाहिलं, तर महिलेच्या पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट आल्हाद अरविंद अंदोरे आणि ॲडव्होकेट अथर्व अरविंद अंदोरे यांनी काम पाहिलं.